नमस्कार. नक्की त्या खोलीत आहे कोण? किंवा काय रहस्य आहे? हे जाणून घेण्यासाठी मीराने सुधाकर ज्या ठिकाणी चावी ठेवतात, त्या ठिकाणाहून चावी ताब्यात घेत थेट साबणावर त्याचा ठसा उमटवून घेतलेला असतो. आणि अशातच मीराने ती चावी पुन्हा ज्या ठिकाणी सुधाकर चावी ठेवतात त्या ठिकाणी ठेवलेली असते. आता साबणावर ठसा उमटवून घेतल्यानंतर मीरा थेट स्वतःच्या रूममध्ये आलेली असते आणि ती स्वतःशी बोलत असते. या ठशाचा आता वापर करून चावी बनवून घ्यावी लागणार आहे. त्यासाठी मला बाहेर जावं लागेल. तेवढ्यात रिया तिथे आलेली असते. ती म्हणत असते, अगं मीरा वहिनी, काय चाललंय तुझं? मगाशी तुझ्या रूममध्ये आले तेव्हा तू नव्हतीस, आता आहेस. कुठे गेली होतीस? त्यावर मीराच्या हातातील साबण बघून रिया म्हणत असते, काय गे मीरा वहिनी, एवढा विचार कसला करतेस तू? आणि हा साबण कशाला हातात आहे बघू? त्यावर मीराच्या हातातला साबण रियाने पाहिलेला असतो आणि त्यावर एखाद्या चावीचं छायाचित्र म्हणजेच दाबून केलेला प्रेशर दिसलेला असतो. लगेचच रिया म्हणत असते, बहिणी, म्हणजे तू त्या चावीचा छाप घेतलास तर? त्यावर मीरा म्हणत असते, हो हो, हळू बोल. आणि अशातच आता रिया म्हणत असते, झालं तर मग आपलं काम. त्यावर मीरा म्हणत असते, अगं रिया, आता फक्त छाप घेतलाय, काम कुठे झालं? अजून चावी बनवायची तर बाकीच आहे ना? त्यावर रिया म्हणत असते, मीरा बहिणी, ते काम तू माझ्यावर सोपव. मी अगदी तुला एकदम परफेक्ट चावी बनवून देते की नाही बघ. आणि अशातच आता मीरा म्हणत असते, म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू? त्यावर लगेचच आता रियाने तिच्या ओळखीमध्ये एकाला फोन लावलेला असतो आणि लगेचच असं म्हटलेलं असतं, हे बघ, मी सांगते ते काम पुढच्या अर्ध्या तासामध्ये झालं पाहिजे. माझ्याकडे एक साबण आहे, त्याच्यावर एखाद्या चावीने प्रेशर देऊन काढलेलं चावीचं चित्र दिसतंय. त्या आधारावर मला लगेचच एखाद्या चावीवाल्याकडून चावी बनवून हवी. त्यावर समोरचा व्यक्ती म्हणत असतो, ठीक आहे, मिळेल. आणि लगेचच आता त्या व्यक्तीला रियाने घराच्या बाजूला बोलावलेलं असतं. तो व्यक्ती आल्यावर रिया मीराच्या हातातून तो साबणाचा तुकडा घेते आणि थेट त्या व्यक्तीला नेऊन देते. तो व्यक्ती म्हणत असतो, तू काळजी करू नको, पुढच्या अर्ध्या तासामध्ये तुला या साबणावरील सेम टू सेम चावी बनवून आणतो. आणि लगेचच आता तो व्यक्ती चावी बनवायला गेलेला असतो. इकडे रिया मीराला म्हणत असते, आज आपण त्या रूममध्ये असलेलं रहस्य सगळ्यांसमोर उघड करणार आहोत. त्यावर मीरा म्हणत असते, नाही हा नाही, अशी घाई करू नकोस, आधी आपल्याला कळू दे. सगळ्यांसमोर उघड करण्यालायक असेल तरच करूया, नाहीतर उगाचच कोणाच्या भावना दुखावल्या नाही गेल्या पाहिजेत. नक्कीच काहीतरी गडबड दिसते. हे वाक्य ऐकल्यावर रिया म्हणत असते, वहिनी, तू अगदी सगळ्या गोष्टींचा विचार करून बोलतेस. हरकत नाही, तू म्हणशील तसं. आणि तेवढ्यात अर्धा तास झालेला असतो. त्या व्यक्तीने रियाला फोन केलेला असतो आणि असं म्हटलेलं असतं, ये बाहेर, चावी तयार आहे. लगेचच आता रिया धावत जाऊन ती चावी हातात घेऊन येते आणि मीराच्या हातात देत म्हणत असते, बहिणी, घे, चावी तयार आहे. मीराने ती चावी अशी समोर धरून पाहिलेली असते. मीरा म्हणत असते, रिया, खरंच थँक्यू सो मच, कसे मानू तुझे आभार. त्यावर रिया म्हणत असते, मीरा बहिणी, असं बोलून तू मला ना प्रत्येक वेळी पर्क करतेस, म्हणजे तुझं आणि माझं नातं काहीच नाही आहे का? त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते, अगं तसं नाही ग, पण हे सगळं काम खूप कठीण होतं. तू इतक्या सोप्या पद्धतीने केलंस ना, त्यासाठी तुझे आभार मानलेच पाहिजेत ना? त्यावर रिया म्हणत असते, मीरा बहिणी, माझे आभार नंतर मान, आधी चल, आपल्याला त्या रूममध्ये नेमकं काय आहे हे जाणून घेतलंच पाहिजे. त्यावर मीरा म्हणत असते, अगदी बरोबर आहे तुझं. आणि मग मीरा आणि रिया त्या रूमच्या समोर जाऊन उभे राहतात. लगेचच मीराने ती चावी आपल्या हातात धरून त्या टाळ्यामध्ये लावायला सुरुवात केलेली असते. त्यावर रिया म्हणत असते, मीरा बहिणी, तुझे हात का थरथरत आहेत? त्यावर मीरा म्हणत असते, अगं काहीतरी या रूममध्ये असणारच आहे ना, मग नक्की काय आहे? त्यासाठी मनात खूप भीतीसुद्धा आहे. त्यावर रिया म्हणत असते, असं असेल ना बहिणी, तर माझ्या हातात दे चावी, मी करते ओपन. हे वाक्य ऐकल्यावर मीरा म्हणत असते, थांब रिया, मला करू दे. आणि अशातच मीराने त्या रूमचं टाळं उघडलेलं असतं आणि कडी खोलत दरवाजा आत लकटलेला असतो. आत अंधार असतो. आतमध्ये नेमकं कोण आहे आणि काय आहे हे जाणून घेण्यासाठी रियाने आपल्या मोबाईलमधील टॉर्च ऑन करत
मीराच्या हातात दिलेली असते आणि मीरा तो मोबाईल समोर धरते, तर समोर एखाद्या खुर्चीवर एखादी बाई बसलेली आहे असं आता मीराला दिसतं आणि मीरा हादरते. मीरा लगेचच म्हणू लागते, रिया, रिया तू आहेस ना माझ्यासोबत? त्यावर रिया म्हणत असते, वहिनी ऑलवेज मी तुझ्यासोबतच आहे, कशाला काळजी करतेस तू? आणि लगेचच आता मीरा बाजूला होत म्हणत असते, बघ रिया, समोर तुला कोणती तरी बाई दिसते का? त्यावर रिया पाहते तर रियाला कोणीच दिसत नाही. त्यावर मीरा म्हणत असते, अगं असं काय करतेस, मला दिसते आणि तुला दिसत नाहीये. त्यावर मीराला रिया म्हणत असते, अगं मीरा बहिणी, तो टॉर्च आणि इकडे मला बघू दे पहिलं. आणि लगेचच आता मीराच्या हातातील मोबाईल टॉर्च रियाने स्वतःकडे घेत समोर नीट धरलेली असते, तर खुर्चीवर एक बाई दिसलेली असते, ती खूप घाबरलेली असते. त्यावर रिया म्हणत असते, मीरा बहिणी हो की, समोर कोणतरी बाई आहे, पण ही बाई या रूममध्ये कशी काय? त्यावर मात्र आता मीरा म्हणत असते, अगं मला माहीत असतं तर मी तुला आधीच सांगितलं असतं ना. त्यावर रिया म्हणत असते, बहिणी मी फक्त असंच बोलून गेले. त्यावर लगेचच आता रिया आणि मीरा जरा आत जातात आणि त्या बाईजवळ जाऊन विचारपूस करतात, कोण ग मावशी तू? त्यावर मात्र आता ती बाई काहीच बोलत नसते. त्यावर रिया म्हणत असते, मीराबाईंनी आय थिंक हिला मराठी येत नसेल, हिला इंग्रजीमध्ये विचारलं पाहिजे. त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते, रिया थांब जरा, त्या खूप घाबरलेल्या दिसत आहेत. आणि अशातच आता त्या घाबरलेल्या मावशीला मीरा म्हणत असते, मावशी तुम्हाला कोणत्याही प्रकारची भीती असेल तर घाबरू नका, मी आहे तुमच्याबरोबर. त्यावर रिया मीराच्या हातावर हात ठेवत म्हणत असते, अगं बहिणी मी सुद्धा आहे त्यांना सांग. आणि अशातच आता मीरा म्हणत असते, अहो मावशी आम्ही दोघी आहोत, तुम्हाला घाबरायची गरज नाही आहे. कोण आहात तुम्ही आणि या रूममध्ये काय करताय? त्यावर मात्र आता रिया म्हणत असते, बहिणी हेच काहीतरी रहस्य आहे, यांना इथे डांबून ठेवण्यात आलं आहे. अशातच आपण पाहतोय आता सुधाकर त्या रूम जवळ आलेले असतात आणि त्यांना लांबूनच दिसतं, अरे या रूमचा दरवाजा असा कसा उघडला गेलाय? चुकून माझ्याकडूनच तर हा उघडा राहिला नाही ना? आणि लगेचच आता सुधाकर यांनी पटकन येऊन तो दरवाजा ओढलेला असतो आणि त्याला बाहेरून कडी लावलेली असते. सुधाकर स्वतःशी बोलत असतात, अरे याचं टाळं कुठे गेलं? बहुतेक मी टाळं कुठं विसरलो की काय? हल्ली मी खूप विसरायला लागलोय की काय? आणि अशातच आपण पाहतोय शेवटी सुधाकर यांनी दुसरं टाळं त्या रूमला लावलेलं असतं. आणि तेवढ्यात रिया आणि मीरा आतमध्ये एकमेकांशी बोलतात, हे दार कसं काय लागलं? त्यावर रिया म्हणत असते, आय थिंक बाबांनी तर लावलं नाही ना? त्यावर मीरा म्हणत असते, रिया आता आपण फसलो, म्हणजे आपण आता इथून बाहेरही पडू शकत नाही. आणि जर पडलो तर त्यांना कळणार आणि त्यांना कळलं तर आपण त्यांच्या विरुद्ध जाऊन या रूममध्ये शिरलोय याचं त्यांना काहीतरी गुपित कळणार. त्यावर मात्र रिया म्हणत असते, वहिनी काळजी करू नकोस तू, इथून मागून कोणता तरी रस्ता असणारच आहे. त्यावरती म्हातारी म्हणत असते, नाही इथून कोणताच रस्ता नाहीये, असता तर इतकी वर्ष या रूममध्ये असते का मी? त्यावर मात्र आता थेट मीराला आणि रियाला खूप मोठं टेन्शन आलेलं असतं. अशातच आता सुधाकर हॉलमध्ये आलेले असतात, तेवढ्या तिथे सत्य आलेला असतो. सत्य म्हणत असतो, ए बाप धूमकेतूला पाहिलंस काय? त्यावर मात्र आता सुधाकर म्हणत असतात, अरे सत्यजित, मीराला मगातपासून नाही पाहिले मी, मला वाटलं तुझ्याबरोबर आहे की काय? आणि तेवढ्यात सत्य म्हणत असतो, नाही ना बाप, धूमकेतू माझ्याबरोबर नाही आहे आणि तिचा फोन सुद्धा लागत नाही आहे. त्यावर सुधाकर म्हणत असतात, अरे पण सत्यजित, मगातपासून मी रवीच्या बायकोला रियाला सुद्धा पाहिलेलं नाही आहे. त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो, मग नक्कीच या दोघी एकत्र असणार आहेत. थांब बाप, मी रियाला फोन करून बघतो. आणि लगेचच सत्याने रियाला फोन लावलेला असतो. रियाचा फोन वाजू लागतो आणि तेवढ्यात रियाने मीराला म्हटलेलं असतं, सत्या दादाचा फोन आहे. त्यावर मीरा म्हणत असते, आता यांच्याशी जरा व्यवस्थित बोल, एखाद्या वेळेस तेच आपल्याला मदत करू शकतात. रियाने फोन उचललेला असतो. सत्या म्हणत असतो, काय गे रिया, आहात कुठे तुम्ही दोघी? आता अचानकपणे सत्याने दोघी म्हटल्यावर रिया थोडी कन्फ्यूज होते. रिया म्हणत असते, काय झालंय दादा, तू जरा टेन्शनमध्ये दिसतोयस. त्यावर सत्या म्हणत असतो, घरात आलोय पण तुम्ही दोघे दिसत नाहीये, बाप आणि मी दोघं परेशान आहोत. त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते, सत्या दादा जरा शांत होशील का, मला तुझी मदत हवी आहे. त्यावर सत्या म्हणत असतो, कसली मदत, बोल काय प्रॉब्लेम आहे? त्यावर रियाने सगळं काही सत्याला सांगितलेलं असतं की आधी घरात कोणालाही कळू देऊ नकोस की असं असं आहे
आणि आम्ही या खोलीमध्ये आहोत आणि आमचं दार बाहेरून कोणीतरी लावलंय. हे वाक्य ऐकल्यावर सत्या म्हणत असतो, ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही, मी नंतर कॉल करीन, तुमचं काम झालं की फोन करा, मग तुम्हाला घ्यायला येतो, असं बोलून सत्याने फोन कट केलेला असतो. सुधाकर म्हणत असतात, काय रे सत्यजित, कुठे आहेत त्या दोघी? सत्या म्हणत असतो, त्या दोघी बाजारात गेल्यात, त्यांना काहीतरी खरेदी करायची आहे, शॉपिंग झाली की त्या मला फोन करतील, मग जाईन त्यांना मी घेऊन येईन. सुधाकर म्हणत असतात, मग बरं ठीक आहे. आणि अशातच सुधाकर आपल्या रूममध्ये जाऊन आराम करतात. सत्या लगेचच आता त्या रूमकडे पळतो ज्या रूमला थेट सुधाकर यांनी बाहेरून टाळं मारलेलं असतं. अशातच आता सत्या स्वतःशी बोलत असतो, या टाळाची तर चावी नाहीये, पण या दोघींना आतून बाहेर काढलंच पाहिजे. आणि लगेचच सत्याने स्वतःकडे असलेल्या एका रॉडने ते टाळं ओपन केलेलं असतो आणि तो आत शिरतो, तर समोर रिया, मीरा आणि एक बाई आहे. सत्या म्हणत असतो, ही बाई कोण आहे? त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते, हेच तर रहस्य सगळ्यांसमोर आणण्यासाठी आज आम्ही या दोघी रूममध्ये शिरलो होतो, पण बाहेरून कोणीतरी परत आम्हाला लॉक केलं. त्यावर सत्य म्हणत असतो, कोणीतरी काय, बहुतेक बापानेच लॉक केलं असावं, आता त्याच्यापर्यंत हे सगळं प्रकरण जायलाच हवं. त्यावर मीरा म्हणत असते, नाही हो, असं करू नका, त्यांना माहीत नाही आहे आम्ही या रूममध्ये आहोत म्हणून. त्यावर सत्या म्हणत असतो, ही बाई कोण आहे हे कळलंच पाहिजे ना, इतकी वर्ष जर ही बाई आत राहत असेल आणि आपल्याला माहिती नाहीये तर हे चुकीचंच आहे. त्यावर मात्र रिया म्हणत असते, सत्य दादा अगदी बरोबर बोलतोय मीराबाईनी, आपल्याला हे सगळं प्रकरण कळलंच पाहिजे. आणि अशातच आपण म्हणतोय, सत्याने त्या बाईला विचारलेलं असतं, कोण ग मावशी तू, आणि या रूममध्ये कशी काय आलीस? त्यावर मात्र ती बाई सत्याकडे खूप प्रेमाने पाहत असते. त्या बाईला असं वाटत असतं की बहुतेक हाच माझा मुलगा असावा, आणि ती लगेचच सत्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असते. ती बाई जेव्हा सत्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते त्यावेळेला मीराला वेगळंच जाणवतं. मीरा स्वतःशी बोलत असते, का का मला असं वाटतंय की याच बहुतेक यांच्या आई आहेत, कारण एखादी आईच इतक्या प्रेमाने मुलाला गोंजारू शकते. अशातच आता थेट सत्या म्हणत असतो, ए मावशी, चल ना बाहेर, इथं अंधारात बसून तुला काय मजा येते का, चल. आणि लगेचच सत्या तिला उठवण्याचा प्रयत्न करतो, पण तिला उठता सुद्धा येत नसतं, कारण तिच्या अंगात आता तितकी ताकद उरलेली नसते. अशातच आपण पाहतोय थेट सत्याने आता त्या मावशीला उचलून हॉलमध्ये आणलेलं असतं आणि थेट रिया मीरा समोर आल्यावर निरूपाने अचानकपणे त्या हॉलमध्ये बसलेल्या बाईला पाहून तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. निरूपा लगेचच बोलू लागते, अरे तू तू इथे कशी काय आलीस? त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते, काय झालंय बाईसाहेब, या मावशींना बघून तुम्ही एवढ्या का हादरलात, तुम्हाला एवढा मोठा धक्का का बसला? त्यावर लगेचच काय बोलावं हे मात्र आता या निरूपाला समजत नसतं आणि लगेचच मीराने थेट निरूपाला असं म्हटलेलं असतं, बाईसाहेब, आता हे सगळं काय प्रकरण आहे तुम्हीच आम्हाला सांगा. ही बाई आपल्या त्या रहस्यमय रूममध्ये इतके वर्ष आत होती, तुम्हाला हे तर माहीत होतंच ना. त्यावर लगेचच आपण पाहतोय सत्या म्हणत असतो, बोल की हे निरूपा, अजून किती काळ हे सत्य लपून ठेवणार आहेस, काय प्रकरण आहे सगळं? त्यावर मात्र काय बोलावं हे मात्र निरूपाला कळत नसतं. आणि अशातच आता तिथे पंकज सुद्धा येतो, देविका सुद्धा येते. देविकाने लगेचच म्हटलेलं असतं, कोण ही बाई, एकदम गचाळ दिसते आणि या ठिकाणी काय करते, काय रे सत्या, कोणत्या भिकारीणला घरात आणलंस तू? त्यावर मात्र मीराने मागचा पुढचा विचार न करता या देविकाला साटकन एक कानाखाली दिलेली असते. आणि लगेचच आता चपटी मुपटी झालेली देविका कोपऱ्यात बसून पंकजला म्हणत असते, तुझ्या बायकोला तुझ्या समोर हिने कानफाडात दिली आणि तू मात्र बघत बसलास. त्यावर लगेचच पंकज म्हणत असतो, काय गरज होती तुला शहाणपणा करायची, तुला कोणी सांगितलं होतं असं पुढे पुढे करायला, आता खाल्लीस ना कानाखाली, गप बस, आता मला बोलू नको. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता पंकजची बायको गप बसलेली असते. इकडे आपण पाहतोय आता मीरा आणि या रियाने थेट त्या रूममध्ये जाऊन त्या बाईला हॉलमध्ये आणलंय. हे जेव्हा सत्यजितच्या तोंडातून सुधाकरला कळतं, सुधाकरांना खूप मोठा धक्का बसतो. सुधाकर म्हणत असतात, या मीराला असली गडबड करायला कोणी सांगितले, कोणी सांगितलं हे सगळं करायला, असं सुधाकर म्हणताच सत्या म्हणत असतो, बाप, नेमकं काय प्रकरण आहे, मला सुद्धा कळलं पाहिजे, का का असं वागतोयस तू? त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतो, सगळा उलट तमाशा होणार आहे,
काय गरज होती हे सगळं असं करायची? मीरा, आज तू माझं मन दुखावलंयस, असं जेव्हा सुधाकरांनी म्हटलेलं असतं त्यावर मीरा म्हणत असते, नाही बाबा, मी तुमचं मन नाही दुखवणार, पण नेमकं प्रकरण काय आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मनाला शांती मिळत नाहीये. त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते, अहो, आता काय ते तुम्हीच निस्तारा. मी तुम्हाला किती वेळा सांगितलं होतं या बाईला त्या काळ कोठडीत ठेवू नका, कुठेतरी हिचा बंदोबस्त करा, पण नाही ऐकलात तुम्ही आणि शेवटी सगळं अंगाशी येत आहे. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता काय अंगाशी येत आहे आणि काय नाही हे सगळं जाणून घेण्यासाठी आता कम्प्लिटली निरूपाने सुधाकरांना म्हटलेलं असतं, बघा, मला ही बाई माझ्या घरात नकोय. मी तुम्हाला आधीच सांगते, जर मला कळलं की हे सगळं प्रकरण घरातच होणार आहे तर मात्र मला या बाईला धक्का मारून घरातून काढावं लागेल. त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते, निरूपा, तुझी इतकी हिंमत, तू या बाईला घरातून बाहेर काढणार? मी असताना? अगं, माझ्या मनात आलं ना तर तुला लाथाडून या घरातून बाहेर काढायला कमी करणार नाही मी. तू काय करतेस ना तुझं तुला कळत नाहीये का? कारण या घराची मालकीण तू नाही तर ही आहे. हे जेव्हा घरातल्यांना कळेल ना, घरातले सगळेच तुला लाथाडतील. त्यावर निरूपा म्हणत असते, आई, बाईसाहेब, सासूबाई, काय करताय तुम्ही? असं काही बोलू नका. त्यावर मात्र सुधाकर म्हणत असतात, आई, काही गोष्टी सगळ्यांसमोर येणं गरजेचं आहेत, पण या सगळ्या गोष्टी समोर सांभाळून तू काय करू इच्छितेस? त्यावर आजी म्हणत असते, सुधा, तुझं काय ते मला कळत नाही. तुलाही आता ही नको आहे का फक्त निरूपाबरोबरच तुला आयुष्य घालवायचं आहे? या निरूपामुळे तुला या बाईला असं आत ठेवावं लागलं, पण लक्षात ठेव, तुझी खरी लग्नाची बायको कोण आहे याचा आधी विचार कर आणि मग या निरूपाला इतका मान दे. त्यावर लगेचच मीरा म्हणत असते, आजी, आता काय ते तुम्हीच क्लिअर करा. जोपर्यंत तुम्ही सगळं काही सांगत नाही आज इथून कोणीही हलणार नाही. त्यावर लगेचच आता मीराला थेट निरूपा म्हणत असते, जास्त शहाणपणा करू नको मीरा, एकच सांगते तुला, मला इथे कोणत्याही प्रकारचा राडा नकोय. त्यावर मीरा म्हणत असते, बाईसाहेब, राडा नाही, या प्रकरणाची सगळी मला खबर लागलीच पाहिजे. मला कळलंच पाहिजे नक्की काय आहे. या बाई आपल्या घरात अशा पद्धतीने इतक्या वर्षात आत का होत्या? त्यावर लगेचच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता निरूपा काय बोलणार यावर कोणीच लक्ष देत नसतं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, ही काळ कोठडीमध्ये असलेली बाई नेमकी कोण असणार आहे? सत्यजितची आई असेल का इतर काही? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.